नमस्कार, न्यूट्रीबॉस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी करून दाखवणार आहे। थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, मार्केटमध्ये छान ताजी मेथी यायला लागलेली आहे आणि ह्या दिवसात मेथी खाल्ली गेली पाहिजे आणि मेथीचे असे भरपूर प्रकार बनवता येतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे। तर ढाबा स्टाईल लसुनी मेथी आपण करणार आहोत। चला आता आपण सुरुवात करू लसुनी मेथी करायला। सगळ्यात अगोदर मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे, त्यात 3 लाल मिरची आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। मी लसुनी मेथी म्हटल्यावर आपल्याला लसूण भरपूर घालायचा आहे। त्यानंतर मी एक गड्डी मेथी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। त्यात थोड्या काड्या पण आल्या पाहिजे, काड्यांमध्ये खूप अर्क असतो, स्वाद असतो, ते आपण अगोदर परतून घेऊ छान। मीठ आपण नंतर घालणार आहोत, कारण की पालेभाज्या श्रिंक होऊन जातात, आकसून जातात, शिजल्यानंतर फार कमी क्वांटिटी होऊन जाते त्यांची, त्यामुळे मीठ आपण सगळ्यात शेवटीच घालायचे। ही बघा आपली मेथी छान परतून झालेली आहे। मी एका भांड्यात काढून घेते। त्यानंतर मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत, 1 टेबलस्पून तीळ घेतलेली आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून डाळ घेतलेला आहे, फुटाण्याची डाळ। त्यानंतर आपण 1 टेबलस्पून बेसन पीठ घेतलेला आहे, यात आपण थोडं पाणी घालून पेस्ट करून घेणार आहोत। आता आपण एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे, त्यात आपण 1 चमचा जिरं घालणार आहोत। त्यानंतर लसूणचे तुकडे करून घेतलेले आहेत, लसूण आपल्याला भरपूर घालायचा आहे। लसुनी मेथी आहे म्हटल्यावर लसूण भरपूर पाहिजे। लसूण साधारणतः मी 2 कांदे घेतलेले आहेत। त्यानंतर 2-3 हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। लसूण आपल्याला भरपूर घालायचा आहे, त्याच्याने स्वाद येतो। त्यानंतर मी एक छोटा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, त्याऐवजी तुम्ही मिक्सरमधून पेस्टही करू शकता। त्यानंतर मी एक छोटा टमाटर घेतलेला आहे, तोही बारीक कट करून घेतला, त्याची तुम्ही पेस्ट करू शकता। खूप बारीक तुकडे केलेले आहेत त्याचे। हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। तेव्हा आपला कांदा, टमाटर, मिरची छान परतून झालेली आहे। त्यानंतर मी पाव चमचा हळद घालते, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातलं। हे छान परतून घ्यायचं। त्यानंतर जी पेस्ट करून घेतलेली आपण डाळ व शेंगदाणे आणि तिळाची ती पेस्ट घालायची आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते घातलं। हे मिश्रण आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बेसन पीठ घातलेलं आहे आपण त्याच्यात, तर त्याचा कच्चा स्वाद गेला पाहिजे, म्हणून छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। हे बघा आपला मसाला छान परतून झालेला आहे, तेलही सुटायला लागलेलं आहे। त्यानंतर आपण ही मेथी परतून घेतलेली ती घालायची आहे, छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपण गरजेनुसार पाणी आणि मीठ घालायचं आहे। झाली आपली लसुनी मेथी तयार। अशी मेथी तुम्हीही करून पहा। थंडीचे दिवस चालू झालेत, मेथी छान मार्केटला यायला लागलेली आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण मेथीची भाजी करून खाऊ। त्यानंतर मी थोडंसं पाणी घालते आहे। त्यानंतर चवीपुरते मीठ घालायचं आहे। ही भाजी तुम्ही नानसोबत, फुलक्यासोबत, रोटीसोबत आणि भातासोबत, भाकरीसोबतही खाऊ शकता। टेस्टी अशी भाजी लागते। तर लागा तयारीला, तुम्ही ही करून पहा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।